श्रीमंत योगी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेचं नामकरण जगदंबा प्रीमियर लीग 2024 चा दिमागदार पर्व चालू असलेली मॅच आपण पाहतोय। केदारनाथ 11 त्यांच्या विरोधात एवन जोडी शिरवली कुणाल कदम गोलंदाज ट्रॅक वरती एवन जोडी शिरवलीच्या माध्यमातून याबाबत चांगला गोलंदाज आहे। वेग देखील आपण पाहिलं फिरकीचा जादूगर म्हणून त्याला ओळखलं जातं। या विभागामध्ये व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याचा खेळ याबाबत आपल्या टीम साठी कसा राहील। केदारनाथ 11 टीमची सलामीची जोडी एवन जोडी आहे। ओपनर्स ऋतिक कारण त्यांच्या समवेत असतील भूषण गायकर स्ट्रायकर एंड वरती ही ओपनर जोडी सलामीची जोडी आपण पाहतो। 4 षटकांचा सामना याचा विचार करता पाटा केलपट्टीवरती तुम्हाला चांगला धावा जमवावा लागतील कारण आपल्या प्रतिस्पर्धी टीम कडे चांगली बॅटिंग लाईन आहे। परंतु यावर चांगला बॉल होता परंतु यष्टीरक्षका बॉल वरती चुकले 22च्या स्वरूपात या धावा दिवाळीचा बोनस मिळाला जातोय। पहिल्याच बॉल वरती 4 धावा जास्त पहिला मिळाला लेग बायच्या स्वरूपात ही धाव खर तर भूषण गायकर यांना प्राप्त होईल। टीमची टोटल आपण पाहतोय एकदा अगदी 5 धावा धावफलकावरती लागल्या जातील। पहिलाच बॉल अप्रतिम परंतु याच्यावरती यष्टीरक्षकाने केलेली चुकी टीमला यावेळेस 4 धावसंख्येचं योगदान देऊन गेली। यावेळेस चांगला बॉल आहे सन्मान केला यावेळेस कॉल होता ऋतिक यांचा परंतु शेवटच्या क्षणाला नाकारलं रोखलं गेलं। धावफलक आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती अद्यापही पाहायला मिळते। त्या चांगली स्पर्धा स्टार्ट देखील अगदी कुणाल कदमच्या माध्यमातून एवन जोडी शिरोळे टीम साठी खूप कमालीचा राहिला। अगदी अभिजित जिगोरे ओराले यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे। अभिजित जिगोरे ओराले यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा खेळ चालू आहे का व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीने आवाज कमालीचा खेळ दाखवत असताना आपली गुणवत्ता सादर करत असताना एवन जोडी शिरवलीचा गोलंदाज कुणाल कदम पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते। विकेट कीपर खरं तर उत्साही पाहायला मिळतात या बॉल वरती परंतु पंचांचा कोणताही सिग्नल येत नाही। हा चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। कुणाल कदम अगदी फिरकीचा जादूगार फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसाव करण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते थोडेसे पंबल या बॉल वरती 1 रन पंचांचा सिग्नल आला षटक संपलं। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक कुणाल कदम एवन जोडी शिरवली यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं। धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना एवन जोडी आपण पाहिलं शिरवली यांच्या विरोधात केदारनाथ 11 टीमची धावसंख्या झाली बिनबाद 6 ही धावफलकावरती आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती धावा 6 लॉस ऑफ 0 विकेट। ऋतिक आणि त्यांच्या समवेत भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना त्या बाईचा धावा आला नसता तर नक्कीच चांगली सुरुवात राहिली असती एवन जोडी शिरोळ टीमची परंतु सुरुवात चांगली करून दिल्या या टीमचा सरसेनापती कुणाल कदमनं 6 धावा खर्ची केल्या। त्याच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच सुरुवात चांगली आहे दोन्ही टीमच्या बाजूने परंतु येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये कसा खेळ राहील केदारनाथ 11 टीमचा ते पाहिलं जाईल। तत्पूर्वी डीजे नक्कीच आलाय दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन आला एवन जोडी शिरोळे टीम कडून मंथन मोरे हा गोलंदाज वापरण्यात येतो। हा देखील तेच गोलंदाज टॅलेंटेड खेळाडू आहे त्याला दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं। आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील कुणाल कदम परंतु या बस मंथन मोरे आले दुसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर एंड वरती असतील ऋतिक हे पाहायला मिळतील। हा देखील गुणवत्ता असलेला खेळाडू सलामीसाठी खरं तर आलेत आपल्या टीम साठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत पाहायला मिळाला। गती परिवर्तन स्लोवर डिलिव्हरी पहिल्याच बॉल वरती लोअर फुल टच त्याला फक्त दिशा दिल्या
वन बाउंड सीमा पार जगदंब प्रीमियर लीग मधला देखना चौकार. विभागातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म आणि खरं तर एक उद्देश आहे आपल्या परिसरातील खेळाडू एक मोठा व्हावा आणि नावलौकिक व्हावा त्यासाठी भरवली जाणारी स्पर्धा जगदंब प्रीमियर लीग सर्व अभिजित कदम आपण पाहतो. यावेळेस टॅप केलं बॉलला टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल खरं तर कंप्लीट केली जाईल ऋतिक यांच्या माध्यमातून. यावर चांगलं क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेशनला महत्त्वाचा चौकार तदनंतर अगदी सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं म्हणजे पॉझिटिव्ह इंटेंट या खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दिसवा. यंग खेळाडूंना खरं तर आपण बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो मोठे फटके केल्याचा प्रयत्न असतो परंतु यापासून शफल झाले होते परंतु चांगला बॉल कुर्वल टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला व्हाईट द्वारकरचा उपयोग यावेळेस करण्यात आला. हा क्रिकेटमध्ये दोनच गोष्टी आहेत त्यांना सन्मान आहे यावेळेस आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि एक परफेक्ट द्वारकर हा तोच फेकण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी ठरला. गोलंदाजाचा बी आपण पाहतोय मंथन मोरे हा गोलंदाज आपण पाहतोय कबालीची गोलंदाजी करतोय चौकाराचा माल करल्यानंतर. बॅटची कडा अगदी क्लिअर साऊंड आवाज आपण ऐकायला पिलाला आणि तदनंतर पहिला झटका बसतो प्रथम बॅटिंग करणाऱ्या केदारनाथ 11 या टीमला. नाव घेताच काम झाला पाहिजे परंतु मैदानाच्या आतमध्ये यू मिस आय डेफिनेटली हिट हे सांगताना मंथन मोरे अगदी सलगचा दुसरा विकेट अगदी आपण पाहतो मैदानाच्या बाहेर जाईल. सर आपण पाहिला 8 टीम्स आहेत नेट रन रेट देखील तितकाच महत्वाचा याचा विचार करता तुम्हाला कॅल्क्युलेशनचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता खेळावं लागेल कारण या अगदी या ट्रॉफी पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर अगदी तुम्हाला कमालीचा खेळ करावा लागेल. 8 टीम्स आहेत 2 टीम्स खरं तर विजेता असतील टीम अगदी या शृंखलेचा परंतु यावर खेळ कसा राहील अगदी दोन्ही टीमचा चालू असलेली मॅच आपण पाहतो. A1 जोडी शिरवली त्यांच्या विरोधात केदारनाथ 11 न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती एंटर झालेत. गिरीश 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत परंतु पाहावं लागेल पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु कदाचित बॅटला ब्रश होणारा चेंडू आपण पहिला पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. कबालीचा षटक राहिला आपण पहिला मंथन बोरेंचा धावा खर्ची केला त्यांनी फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 म्हणजे तब्बल धावसंख्या आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 टीमची 11 लॉस ऑफ 2 विकेट ऑन अ बोर्ड ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. तत्पुरी संधी जाते डीजेला अनिकेत डीजे वाजव गाणे तुझे.
या 36 विभागातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहतो. 36 विभाग आपण पाहिलं याच्यामध्ये जगदंबा प्रीमियर लीग हे नामकरण आणि या कब्बालीची स्पर्धा आम्हाला देखील मजा येते. या स्पर्धेमध्ये आम्ही देखील जॉईन झालो. आमच्या समोर कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतो डीव्हीजी भारद्वाज, आपण देखील यांना देखील पाहू. नक्कीच गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये नरजी दलबी म्हणजे या विभागातील एवन जोड्या कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ट्रॅक वरती आला वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांगी तिसरे षटक घेऊन सुभाष हा गोलंदाज हा देखील खेळाडू चांगला आहे, परंतु याबस पार्टनरशिप करावी लागेल. नाही तंत्र मिळणारा ब्रेक थ्रू अडचणमध्ये वाटचाल करत थोडीशी अडचण आणतील. केदारनाथ टीमच्या 11 धावा बलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार नाही तो आबाद नाही तो बर्बाद, आणि त्याच प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये याबस आपण पाहतोय. अगदी ऋतिक सालवी जे फलंदाज ऋतिक सागवेकर हे बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती प्रयत्न होतात. असं म्हटलं जातं सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि तोच प्रयत्न आहे. बस डान्सिंग डाऊन द विकेट, पटका पसला, मिस टायमिंग स्ट्रोक, छत्रक्षक चेंडू खाली पकडलाय जेल आणि या मॅच मध्ये संपला ऋतिक यांचा खेळ. तीन विकेट गमावल्या, 3 गडी बाद झालेत. अगदी बॅटिंग करणारा केदारनाथ 11 टीमची बॅटर मैदानाच्या 8 मध्ये इंडिया नंबर 5 वरती ऋतिक. आणखीन एक ऋतिक मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळते, परंतु यावेळेस पहिल्याच बॉल आपण दुसऱ्याच बॉल वरती विकेट संपादन केली. सुभाषना कब्बालीचा यावेळेस बॉल पाहायला मिळाला, खोलवर टप्पाचा बॉल यॉर्करचा वापर केला जातो. आपल्या भारतातील अगदी सर्वोत्तम बॉल फेकण्याचा प्रयत्न आवाज पाहायला मिळतो. अगदी सुभाष यांच्या माध्यमातून तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. का कमालीची गोलंदाजी या शिरोली टीमची. कुणाल कदमचं षटक, तदनंतर आपण पाहिलं मंथन बोरे, तदनंतर सुभाष. काय म्हणजे काय गोलंदाज आहेत या टीमकडे. धारदार गोलंदाजीसाठी करत हा संघ ओळखला जातो आणि याबाबतीच कामगिरी याबाबत कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. एवन जोडी शिरवली पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का? यस डेफिनेटली. बराचसा एरिया कव्हर करत टिपला जेल. आणखीन एक धक्का बसतो टीम केदारनाथ 11 ला. आणि आमचे गुरुवार्य करत त्यांच्या माध्यमातून आम्ही बरंच काही शिकण्यासारखं आम्हाला या ठिकाणी लाभलं गेलं आणि आम्हाला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन असतं. असे आमचे गुरुवार्य सन्मान्य आपण पाहतो तुषारदी धुमाल सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं एक स्वागत असेल जगदंबा प्रीमियर लीग या 2024च्या पर्वामध्ये. टॅप केलं बॉलला, टॅपिंग क्रिकेट यावर पहा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल तर कम्प्लीट केलं, थोडंसं फंबल सिंगलला केलं, त्वरित डबल मध्ये कन्वर्ट. हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळाली. अगदी स्वयं जाधव बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक त्यांना आपण पाहतो. चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये पहिल्याच बॉल वरती एकेरीला केलं, दुहेरीमध्ये कन्वर्ट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रेझन्स ऑफ माइंड त्यांचा, कारण त्या ठिकाणी विकेट जातात नरेश सर, त्या ठिकाणी सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तोच प्रयत्न. टीमची टोटल 13 अंकावरती आवाज पाहायला मिळते. 13 धाबा फलकावरती लॉस ऑफ आपण पाहतो 4 विकेट ऑन स्क्रीन वरती. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन वरती स्कोर कार्डच्या माध्यमातून. यावेळेस चप्पल झाले होते, फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेला. पंचांचा अगदी षटक संपलाचा इशारा आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 टीमचे धाबा झाल्यात 13 धाबा, गडी बाद झाले तद्यापर्यंत 4 अशी आवाज परिस्थिती.
आता मात्र गरज आहे तुम्हाला आक्रमकता सिद्ध करण्याची, कारण संघ मालकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि तुम्हाला संघामध्ये खरं निवडलं गेलं. आता तो विश्वास सार्थकी करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाला गेला पाहिजे, कारण आपण पाहिलं 13 धावा दापलकावरती कमालीची गोलंदाजी राहिली आहे. कुणाल कदम, तदनंतर मंथन मोरे, तदनंतर आमचे आपण पाहतोय सुभाष यांची. बॉक्स मध्ये आपण नक्कीच पाहतोय खोपोली विभागातील सिनियर कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य तुषार धुमाल सरांना, श्री गणेश स्पोर्टचे अगदी ओनर आपण पाहतोय, त्यांचं की स्वागत असेल. डेव्हिड भारद्वाज देखील यांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकू. चांगले समालोचन, चांगली कॉमेंट्री आजच्या दिवसामध्ये खरं प्रेक्षकांना ऐकायला मिळेल आणि आम्हाला देखील तुषार धुमाल सरांच्या माध्यमातून खूप सारे खरं शिकायला मिळेल, कारण आम्ही अजून शिकतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मोलाचं असतं आमच्यासाठी. त्यांचा देखील धन्यवाद असेल. टीमची टोटल आपण पाहतोय 13 धावा दापलकावरती आहेत. दोरी एंड खरं तर आपण पाहतोय अगदी चांगलं मैदान आहे, अजिवली गावाचं मैदान. आणि आजच्या घडीला पाहिलं रसायन विभागामध्ये आपण पाहिलं देखील मैदान देखील कमी अचानकचं असेल. टाटा पॉवर रीच हे दोनच मैदान चांगले राहिली आहेत. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, स्लॉग वरचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेला. चालाकी दाखवण्याचा प्रयत्न स्वयंच्या माध्यमातून केला गेला होता. रनआउटची अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. अगदी केदारनाथ टीमचे कारण धावा आहेत 13. एखादा दिवस एखादी वेळ असे वाईट कमजोर स्वतःला कधी लेखू नका, कारण लाटेपेक्षा समुद्र असतो मोठा. ती अगदी जग तुम्हाला मागे ओढेल, पण स्वतःला कधी तुम्ही मागे खेचू नका, हेच सांगणं असेल केदारनाथ टीमच्या इंडिया बॅटर्सला. 13 धावा दापलकावरती आहेत. यावेळेचा बॉल फक्त पाहत बसलेत, पंचांचा इशारा आलाय, हा बॉल वाईड असेल. अगदी लाईन खराब, लेंथ खराब या बॉल वरती पाहायला मिळेल, कारण अवे फ्रॉम द बॉडी, नक्की शरीरापासून दूरवरचा बॉल आपण पाहिला आणि पंचांनी या बॉलला खरं तर दंडित केलं. टीमच्या टोटल मध्ये बऱ्याच अवधीनंतर चेंजेस पाहायला मिळतील. टीमची टोटल 14 धावा दापलकावरती. लॉस ऑफ आपण पाहतो 5 विकेट अजून डाऊन झाल्यात अद्यापर्यंत आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 या टीमच्या गोलंदाज आहेत कुणाल खुपकर. आडवा बॅटनं केल्याचा प्रयत्न अपयशस्वी. अगदी कालच्या दिवसामध्ये आम्ही देखील या स्पर्धेचा आस्वाद घेतला. खेळपट्टीचा विचार केला, पाट्या विकेट आहे, परंतु आज काय घडलंय या खेळपट्टीवरती? गोलंदाजांना खरं तर साथ देण्याचं काम या खेळपट्टीने केलं. त्याच्या विपरीत आपण पाहिला A1 जोडी शिरोळ टीमच्या या गोलंदाजांना काय कब्बालीची आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स आपण त्याचा पाहिला. स्लो बॉल डिलिव्हरी पिक केला, वाईट अँड वॅच, यावेळेस बॉलला उडून दिला सीमा रेषा पार. या बॉल वरती येतोय मच निडेड षटकार. टीमची टोटल 20 धावा दापलकावरती आणि याच फटक्यांची अपेक्षा होती, कारण खूप गरज आहे अशा मोठ्या फटक्यांची केदारनाथ टीमला. चांगला टोटल सेट करण्याचा प्रयत्न यावेळेस बॅटरच्या माध्यमातून. बॅट ऑन बॉलचा आवाज प्रॉपर टायमिंग नाहीये. कुणाल कदम या बॉल वरती येतील, एक सिंगल आपण पाहतो. षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळतं या गोलंदाजाचं. टीमची टोटल 21, लॉस ऑफ 5 विकेट ऑन द बोर्ड. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता 21 धावा दापलकावरती. शांत सुरुवात आहे, परंतु यावेळेस कारण आपण पाहायला गेलं पहिलीच मॅच आपण पाहिली की सहज पद्धतीनं संकेत मतेच्या टीमनं ते धावा 37 अगदी चेस केला अगदी ओम साई 11 टीमच्या विरोधात, आणि त्याचा विचार करता अद्यापही वेल गेले नाही. उर्वरित बॉल्स मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुमचा व्हायला पाहिजे, कारण समोरची टीम आहे त्याची बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. त्याचा विचार करता तुम्हाला आता मोठी धावसंख्या उभारावी लागेल, परंतु यावेळेस पाहावं लागेल. चांगला बॉल आहे, सब बरीन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय कुणाल खुपकर षटकाराचा मार काढला, तदनंतर कमबॅक, आणि ते खूप गरजेचं आपल्या टीम साठी होतं आणि ते कमबॅक केलंय. टीमची धावसंख्या तिथे सिरवले 21 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 5 विकेट. ही मॅच आपण पाहिली बॅटिंग लाईनअप अतिशय ढासळली केदारनाथ टीमची, आणि त्याचा विचार करता विपरीत गोलंदाजी अतिशय धारदार राहिल्या A1 जोडी शिरवली टीमची.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत बसले फलंदाज, परंतु यावर बॉल सरळ निघून गेला. किपरच्या हातामध्ये शेवटचा बॉल, अगदी डिलिव्हरी पाहिली डॉट. टीमची टोटल अगदी एक षटकाचा एक सत्राचा खेळ संपला. एका सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 टीमची धावसंख्या झाली 21. आता येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अगदी म्हणजे 4 षटका असतील. A1 जोडी शिरोळ टीमला करायच्यात 22 धावा. या धावा संख्येचा यशस्वी पाठलाग होईल. नेक्स्ट मॅच असेल प्रसिद्धी 11 त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी त्यांचे आई एकविरा 11 वावशी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण कृपया टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रसिद्धी 11 त्यांच्या विरोधात आई एकविरा 11 वावशी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण कृपया टॉस साठी या. पहिलं त्यात आपण पाहतो तत्पूर्वी पहिलं सत्र करत संपलं. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आपण पाहतोय अगदी केदारनाथ 11 त्यांच्या विरोधात A1 जोडी शिरवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओनर प्रणजी पाटील त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे बॉल्स पुरवले गेले. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पडेल. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्वेसर्वा अभिजित कदम साहेबांना विनंती आहे. आपण युवा उद्योजक गोटन गावाचे आपण पाहतो प्रणजी पाटील त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल पुरवले गेले आहेत असे आपण पाहतो. प्रणय एंटरप्राइजेसचे ओनर प्रणजी पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पार पडतो. या स्पर्धेचे आपण पहिल्या सर्वेसर्वा अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व अभिजित कदम यांच्या शुभ हस्ते पायाची उबदार शाल, प्रेमाचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धा त्या स्पर्धेच्या खरतर आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जातं. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो अभिजित कदम आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतो प्रणय पाटील युवा उद्योजक. त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये चेंडू पुरवले गेले. त्यांचा शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद असेल साहेब, तुमचं योगदान खरं तर अमूल्य आहे आमच्यासाठी. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो आता गरज फक्त आणि फक्त अगदी 22 या धावसंख्येची 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा ते म्हणजे A1 जोडी शिरवली या टीमला. परंतु यावर दुसऱ्या सत्रामध्ये असेल बदल. मायक्रोफोन वरती असतील आमचे खोपोली विभागातील एक आमचे गुरुवार्य सिनियर कॉमेंटेटर तुषारजी धुमाल सर. तत्पूर्वी संधी दिया डीजे ला. अनिकेत डीजे वाजव गाणे तुझे. डोंगरावरती कारले डोंगरावरती जिनं आपला सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी सौंदर्य वातावरणामध्ये नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या भाविकांना भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रगटली आणि तिची आज कृपादृष्टी अवघ्या महाराष्ट्रावरती आहे. दूर डोंगरावरती बसून आई मात्र प्रत्येक भक्ताची हाकेला धावते आणि तिचंच माय माऊलीचं गीत मात्र डीजेच्या माध्यमातून वाजते. आज रविवारचा दिवस आहे. आज मात्र आई माऊलीच्या दर्शनासाठी बरेचसे भाविक भक्तगण गेले असतील. आपण माय माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊया. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा राजा शिवछत्रपती. त्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना आज ताटमानेनं जगता येतंय हे आपलं परम भाग्य. पुन्हा एकदा राजा शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सरळ जाऊया मैदानामध्ये. जगदंब प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पर्व 7वा आहे आणि या 7व्या पर्वामध्ये प्रत्येकाला या ट्रॉफीचा वेध लागलेला आहे. ही ट्रॉफी प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरच्या शोकेसमध्ये सजवावी.
अतिशय देखणं दर्जेदार असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. 36 विभागातील तळागाळातील या खेळाडूंना दिलेलं एक चांगलं उंच प्लॅटफॉर्म मी तर म्हणेल आणि याचं ज्वलंत उदाहरण स्वतः कुणाल कदम मैदानामध्ये खेळतोय. या मॅच मध्ये करो या मरोची परिस्थिती आहे टीम केदारनाथ या संघाची. ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचंय तर या मॅचला महत्वपूर्ण योगदान देताना अतिशय सुंदरतेने ही मॅच जिंकावी लागणार. 24 चेंडू 22 ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. A1 जोडी शिरवली संघाची. सन्माननीय शरदजी मुंडे साहेबांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल. कालच्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला उत्तम दर्जाची पाहण्याची सोय केली आहे. पाहण्यासारखं पुण्य नाही आणि पुण्याचं काम शरदजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर मिलिंदजी सावंत या विभागातील अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि मी तर म्हणेल क्रिकेटचा अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे. आणि प्रभाकरजी नाशिककर साहेबांना देखील आपण आमंत्रण करतोय. आपण या आपलं स्वागत आहे, सुस्वागतम आहे. आपण वळतोय आता मॅच कडे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ऋतिक सागवेकर. ऋतिकचा पहिला चेंडू करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय ऋतिकनं. इथे मात्र आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावतोय यष्टिक्षकाच्या हातामध्ये. A1 जोडी शिरवली संघाचे दोन धुरंदर फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. कुणाल खोपकर आणि त्याच्या बरोबरीनं कुणाल कदम. कुणाल नाव हे कायम आहे, कॉमन आहे आणि आता या जोडीला त्याला फोडायचंय. अर्थात ऋतिक पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूनं तयार. उलटा चेंडू डान्स डाऊन क्रिकेट. यावेळेस बदल आली त्याचा वापर केलाय कुणाल खोपकरनं. या चेंडूला एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं धाडलंय. सीमारेषा पार खणखणीत दणदणीत जगदंबा प्रीमियर लीगचा हा दुसरा चौकार. डीजेच्या माध्यमातून लावलं जात आहे. तिसऱ्या मॅच करता आमंत्रण करतो मी आई एकविरा 11 वाओशी या संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या विरोधात प्रसिद्धी 11 संघाच्या संघनायकाला. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. अतिशय सुंदर आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये. आमचे यशजी मालकर जबरदस्त समालोचन त्यांनी केलं आणि आता आपण बघतो यंग टॅलेंट आहेत. यंग खेळाडूंचा अभ्यास त्यांना बराचसा आहे आणि त्या जोरावरती चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेची व्यूहरचना त्यांनी केली. डेव्हिड भारद्वाज यांचं देखील मी कौतुक करेल. आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून ते सातत्याने या स्पर्धेसाठी मेहनत करत असतात. चांगलं समालोचन करतात, चांगलं गुणलेखन देखील करतात. माझ्या बरोबरीनं आपण बघतोय नरेशजी दळवी आहेत जे चांगले गुणलेखक आहेत. ऑफिशियल कामगिरी सातत्याने या विभागामध्ये तालुक्यामध्ये त्यांची होत असते. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि शेवटचा मानला जाईल. वाईटचा इशारा आलाय. 1 या धावसंख्येनं टोटल 5 धावांची नोंद. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकानं चूक केली. इथे रनआउटची दाट शक्यता होती. या छोटा छोटा चुका तुम्हाला या स्पर्धेतनं बाहेर नेऊ शकतात. केदारनाथ 11 संघानं ओळखलं पाहिजे ही अस्तित्वाची लढाई आहे. अगोदरच धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि त्या तुम्हाला वाचवायच्यात. अशा वेळी जर तुम्ही धावा खर्च केल्यात तर नक्कीच या स्पर्धेची वाट पुढील 365 दिवस म्हणजे आजचा दिवस धरून तुम्हाला पाहायला लागेल. थँक्यू सर. इथे मात्र टॉस केला जाईल. मी प्रणय एंटरप्राइजेसच्या बघतो या ओनर अर्थात प्रणय पाटील मी विनंती करतो की आपण तिसऱ्या मॅचचा पण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला या. ओव्हर टू माईक तुषार धुमाल सर. कुणाल कदम स्ट्राइक एंड वरती आलाय. हलक्या हाताने त्यांना खेळलाय. क्रिकेटच्या खेळात फुटबॉलचा आनंद घेतोय क्षेत्ररक्षक पण तोपर्यंत चेंडू गेला सीमा रेखा पार पार पार. जबरदस्त टायमिंग साधला गेला कुणाल कदमच्या माध्यमातून. मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जगदंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया. आमचे परममित्र इथे आलेले आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. पण इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 11. येणारे 18 चेंडू 11 धावांची गरज. दोन्ही संघाचे कर्णधार
आपण पाहिलं वेळेच्या आधी इथे आले. नाणेफेकीचं कौल मात्र डेव्हिड सर टॉस झाला का? हा, नाणेफेकीचं कौल देखील आज वेळेत पूर्ण झालाय. आज मात्र रविवारचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपण बघतोय मालिकावीर साठी सायकल आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी कूलर आहेत. या काही दिवसानंतर आता गरमीचं वातावरण होईल, म्हणजे या खेळाडूंना थंड करण्याचं काम आयोजकांनी पूर्णपणे केलेलं आहे. अतिशय सुंदर वातावरण आणि त्याहूनही सुंदर हे मैदान आणि त्याच्याहूनही उत्तम चालू असलेला क्रिकेटचा आनंद देणारा जगदंबा प्रीमियर लीगचा प्रवास 7वं पर्व आहे. आणि या 7व्या पर्वामध्ये यश मालकर सर आपण पाहतोय यंग टॅलेंट जे खेळाडू आहेत ना ते बहरतात. अतिशय सुंदर खेळ चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण बघतोय खालापूर प्रीमियर लीगचा एक मोठा प्लॅटफॉर्म यांच्यासाठी पाहायला मिळणार आहे आणि आता या स्पर्धेमुळे त्यांना एक उंच शिखर चढण्याची संधी देखील आहे. तर बरेचसे आता फ्रँचायझी आहेत ते मात्र या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतात, या स्पर्धेकडे आशाभूत नजरेनं बघतायत. मिलिंदजी सावंत त्यांनी देखील एक टीम या विभागातनं ओनरच्या माध्यमातून खालापूर प्रीमियर लीग मध्ये घेतलेली आहे आणि नक्कीच या यंग टॅलेंट जे खेळाडू आहेत त्यांना मात्र ते आपल्या संघामध्ये संधी देतील. पण इथे मात्र आपण पुन्हा एकदा बघतो एक सिंगल येते. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा ऋतिक वाघे, ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राइक एंड वरती कुणाल खोपकरला आता आपण पाहतोय. कुणाल कदम नॉन स्ट्राइक एंड वरती आहे या संघाचा कर्णधार. जबरदस्त चेंडू वेगावरती स्वार झाला होता. इथे मात्र चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकांनी देखील त्याला साथ दिली. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल, या मॅच मध्ये जर स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर नक्कीच चांगली लढत इथं द्यावी लागेल. मनगडातला जोर दाखवावा लागेल फलंदाजाला आणि त्याच ताकदीनं फिंगर रोल करावे लागतील गोलंदाजाला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे दाखवून द्यावं लागेल. जबरदस्त चेंडू गुड लेन स्पॉट वरती या चेंडूनं उसळी गेली. त्यानंतर आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये लिहिलंय, हा चेंडू विसावतोय. प्रत्येक षटकारासाठी कुणाल खोपकर साठी संधी आहे. मिलिंदजी सावंत साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100. मिलिंद सावंत साहेब सांगतात आज बँका बंद आहेत. अभिषेक कदम साहेब पण त्यांचं एटीएम मात्र खुलं केलं गेलंय. आता पासवर्ड शोधायचा आहे. जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं या चेंडूला उडवलंय आणि आता हा चेंडू हळूहळू लँड होतोय. पण अशा वेळी आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने देखील संधी साधली आहे, पण इथे मात्र थ्रो चुकीचा. असं वाटलं होतं का 2 धावांवरती समाधान घेतील हे 2 फलंदाज, पण अशा वेळी त्यांनी धावा घेतल्या त्या टोटल 3. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. 22चा पाठला होत असताना 15. येणारे 14 चेंडू 7 धावांची गरज. येणारे 14 चेंडू 7 धावांची गरज. समीकरण थोडस उलट आहे. इथे स्लॉट मध्ये घेतलाय. परफेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम कुणाल कदमच्या बॅट मधनं. कदम कदम बढाए जा. बिग हिट. डीजे देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये काही उरलं नाहीये, त्यामुळे त्यांनी जो काय टायमिंग होता ना तो साधण्याचा प्रयत्न केला. कधी कधी असं होतं आणि त्यांचं देखील आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातंय. समर्थ लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी क्वालिटी सिद्ध केली जाते या जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि इथे मात्र ही मॅच जिंकले A1 जोडीच्या या जोडीनं बिनबाद या धावा पूर्ण केल्या. त्याने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील पाहिला जाईल. लो स्कोरिंग सामना होता, त्यामुळे गोलंदाजाकडे जास्तीत जास्त नजरा असतील. आणि या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय 3रं षटक जे हाताळलं सुभाषनं,
त्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या 3, 2 आणि विकेट घेतल्या त्या 2. 2 धावा खर्च करताना 2 विकेट ज्याच्या नावावरती तो सुभाषला मी आमंत्रित करेल. आपण टॉस बॉक्स मध्ये या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं